नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, पण त्यातून बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. याचं कारण असं आहे की स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक होतीये आणि स्वतः सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी याबद्दलचं आवाहन हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की सगळ्याच पक्षांनी या बाबतीमध्ये विचार करावा आणि आपला उमेदवार देऊ नये, ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीचं आवाहन हे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनं तर यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की सुनेत्राताई पवारांच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवार देणार नाही. एवढंच नाही तर आता दस्तूर खुद्द शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा असल्याचं देखील म्हटलेलं आहे. दुसरीकडे काँग्रेस मात्र उमेदवार देण्याच्या पासून स्वतःला रोखू शकलेलं नाही आहे किंवा ते बारामतीमध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी या मताचं नाही आहे. हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतायत की आम्ही बारामतीमध्ये उमेदवार देणार आणि त्या पद्धतीने त्यांनी उमेदवार दिला. आकाश मोरे असं बारामतीमधल्या उमेदवाराचं, काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव आहे. त्यामुळे आत्ता तरीचं जे चित्र आहे ते तरी असं आहे की ही निवडणूक काही बिनविरोध होईल असं वाटत नाही आहे. दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काय चाललं आहे. आता सुनेत्राताई पवारांनी सगळ्याच पक्षांच्या लोकांना एक फोन केलेले, संपर्क साधलेला आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी या बाबतीतचं त्यांनी देखील विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील फोन केल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अजून ग्रीन सिग्नल आलाय का ते मात्र काही समजलेलं नाही आहे. आत्ता कालच संजय राऊतांनी जे विधान केलेलं आहे त्यावरून थोडंसं आपल्याला संभ्रमावस्था आढळते. संजय राऊत असं म्हणालेले आहेत की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणतीही आम्हाला काही तक्रार नाही, पण त्या महायुतीचा एक भाग आहेत, ज्या महायुतीमध्ये भाजपसुद्धा आहे. त्यामुळे अजून या बाबतीतला आमचा निर्णय झालेला नाही आहे. पक्षाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे जे आहेत ते या बाबतीमध्ये विचार करतील. पण यामुळे त्यांनी एक संभ्रम अवस्था निर्माण केलेली आहे. एक तर भाजपच्या म्हणजे महायुतीच्या त्या उमेदवार आहेत ज्यामध्ये भाजप आहे आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काही फारसं म्हणजे ते जुळवून घेतच नाहीत आणि घेणारही नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ग्रीन सिग्नल आहे का हे किंवा त्यांच्याकडनं काय उत्तर येतं आहे हे बघणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे. आता या बाबतीमध्ये शरद पवार जे आहेत, आज शरद पवार दिल्लीमध्ये आहेत. आजच शरद पवारांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा त्यांचा शपथविधी होता आणि या शपथविधीसाठी शरद पवार दिल्लीमध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे. व्हीलचेअरवरनं आज शरद पवारांनी आपली शपथ घेतली आहे असंही समजतंय. पण याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर येते किंवा आपल्याला सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार की स्वतः शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहिल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. ते म्हणजे स्वतः शरद पवार हे काँग्रेसचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत की बारामतीतली निवडणूक ही बिनविरोध व्हावी. म्हणजे ते कदाचित खरगेंशी संपर्क करतील किंवा राहुल गांधींशी संपर्क करतील, सोनिया गांधींशी ते बोलतील, काहीतरी म्हणजे स्वतः शरद पवार हे श्रेष्ठींशी, काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलणार आहेत अशी माहिती आपल्याला समजते. म्हणजे यावरून एक गोष्ट असं लक्षात येते, कारण शेवटी शरद पवारांनी टाकलेला शब्द काँग्रेस सहजासहजी मोडणार नाही किंवा शरद पवारांनी जर विनंती केलेली असेल तर त्या विनंतीचा मान हा काँग्रेसला ठेवावा लागेल, कारण त्या पद्धतीने शरद पवारांच्या आज शब्दाला किंमत आहे. आज देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांच्या विधानाला, शब्दाला किंमत आहे. त्यामुळे काँग्रेसला याचा विचार करावा लागेल. पण काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वाने आकाश मोरेच्या रूपानं बारामतीमध्ये उमेदवार दिलेला आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 9 एप्रिल ही शेवटची तारीख आहे.
म्हणजे आता उमेदवारी अर्ज आज भरायचे आहेत, पण 9 एप्रिलपर्यंत ते मागे घेता येणार आहेत. त्यामुळे आज उद्यामध्ये शरद पवार काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलतायत का, आणि त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडनं राज्याला काही त्या पद्धतीचा निर्देश येतोय का, आदेश येतोय का, आणि मग आकाश मोरे आपली उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत का, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः शरद पवार हे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहिल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. आता त्याचप्रमाणे जेव्हा शरद पवार सुनेत्रा पवारांच्या मागे उभे राहिलेले आहेत, जसं ते काँग्रेसला देखील सांगणार आहेत की तुम्ही बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं या गोष्टीचा विचार करा, तर उद्धव ठाकरे देखील शरद पवारांच्या या सगळ्या कृतीच्या मागे उद्धव ठाकरे सुद्धा ठामपणाने उभं राहतील असं एक चित्र आत्ता तरी मला वाटतंय. म्हणजे शरद पवार जर का अशा पद्धतीची विनंती करत असतील की बारामतीमध्ये कोणीही उमेदवार देऊ नये, तर उद्धव ठाकरे सुद्धा एकतर आपला उमेदवार देणार नाही, दुसरं काँग्रेसचा उमेदवार जर का काँग्रेसनी मागे घेतला नाहीच तर मग काय करायचं. कारण शेवटी महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरेंना जर काही भूमिका बजावावी लागली तर ते काय बजावतील. एक तर ते उमेदवार देणार नाहीत, हा पहिली गोष्ट होईल. दुसरी गोष्ट, काँग्रेसनं जरी उमेदवार मागे घेतला नाही तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही मतदानापासून तटस्थ राहील. तटस्थ राहील म्हणजे काय, ना ती काँग्रेसच्या प्रचाराला उतरेल, उमेदवाराच्या प्रचाराला उतरेल, ना ते सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचं जाहीर करेल. तटस्थ राहतील. पण तटस्थ राहिल्यामुळे त्याचाच अर्थ अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असाच त्याचा अर्थ होतो. आता इथपर्यंत आपण हे सगळं समजून घेतलंय. आता याच्या पुढचं जे महत्त्वाचं राजकारण आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ते म्हणजे एक लक्षात घ्या, महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत काँग्रेसची जी भूमिका बघितली आपण, तर ती स्वबळावर लढण्याची भूमिका राहिलेली आहे. आणि शरद पवारांना ही काँग्रेसची भूमिका ही फारशी पटलेली नाही आहे. ज्या वेळेला आपण महाविकास आघाडी म्हणून विचार करतो अशा वेळेला काँग्रेस स्वबळाचा नारा देताना आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि त्यामुळे जी आपल्याला माहिती मिळते ती फार महत्त्वाची माहिती आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या साथीनं काँग्रेसचा गेम करेल का अशी आता शक्यता निर्माण झाली आहे. आणि म्हणजे बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या बाबतीमध्ये याचं कारण, याच्या मागचं कारण हे फार मोठं राजकीय कारण आहे. एक लक्षात घ्या, राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जुंपलेली होती. अगदी राष्ट्रवादीबरोबर शरद पवारांच्या बाबतीतही तसं झालेलं होतं. परंतु जेव्हा शरद पवार उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत हे समजल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मवाळ केली. शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, लगोलग काँग्रेसनं सुद्धा दिला. पण आता येत आहेत विधान परिषदेच्या निवडणुका. तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला काँग्रेस शिवसेनेला असं म्हणालेली होती की राज्यसभेला तुम्ही आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, विधान परिषदेच्या वेळी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. परंतु आता विधान परिषदेच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळे काँग्रेस विधान परिषदेवर आपला उमेदवार पाठवण्याच्या विचारामध्ये राहू शकतो. आणि तत्पूर्वीच शरद पवारांनी अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. ते म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जो कोणी उमेदवार उभा राहील त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा आहे, हे बोलून शरद पवारांनी काँग्रेसला एक प्रकारे एकटं पाडलेलं आहे. म्हणजे आता जर का काँग्रेसनी विधान परिषदेला आपला उमेदवार देण्याचं निश्चित केलं तर आज काँग्रेसकडे आपला उमेदवार निवडून आणण्या इतकं संख्याबळ नाही. आणि उद्धव ठाकरेंनी जर का स्वतः उद्धव ठाकरे उभं राहिले किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतनं कुठलाही आपला दुसरा उमेदवार दिला तरी तो निवडून आणण्याचा मार्ग हा मोकळा होतो. कारण उद्धव ठाकरेंकडे स्वतःकडे 20 आमदार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 28 ही संख्या
महत्त्वाची आहे. म्हणजे तेवढं संख्याबळ हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याकडे आहे आणि शरद पवारांनी तर उद्धव ठाकरेंना विधान परिषदेसाठी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे याचा अर्थ आपल्याला एकच काढता येतो की उद्धव ठाकरे शरद पवारांच्या साथीनं काँग्रेसचा विधान परिषदेतही गेम करणार आणि आत्ता बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये एक तटस्थ राहून किंवा सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत काँग्रेसचा गेम करण्याच्या विचारामध्ये आहे असं एकूण आपल्याला समजतंय. असं झालं तर यापुढचं राजकारण हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळीकीचं एक नवं समीकरण काँग्रेसला बाजूला ठेवत म्हणजे महाविकास आघाडीतनं काँग्रेस कदाचित बाजूला जाऊ शकते आणि शरद पवार उद्धव ठाकरे असं एक नवं समीकरण या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. अशा पद्धतीचं एक राजकारण पडद्यामागून सुरू आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.